पुणे शहरात गंभीर परिस्थिती समोर आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तब्बल 115 भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नोंदी पाणी पुरवठा विभागाकडे आहेत। गणेशखिंड, कोंढवा, हडपसर, कात्रज, शिवाजीनगर, धनकवडी, धायरी, रहाटणे यांसह अनेक भागात काळे, फेसाळयुक्त आणि दुर्गंधीयुक्त पाणी नळावाटे येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। 50 ते 60 वर्ष जुन्या जलवाहिन्या आणि शेजारील ड्रेनेज लाईनमधील गळतीमुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला असून येत्या 15 दिवसात काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान दूषित पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोम सारख्या गंभीर आजारांचा धोका व्यक्त होतोय। आरोग्य विभागाने सध्या GBS रुग्णांची अधिकृत नोंद नसल्याचं सांगितलं असलं तरी शहरभर वाढत्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।